आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. जर त्या कन्येने अष्टभुजा दुर्गेचं रूप धारण करत ही गोष्ट सांगितली आहे तर त्याचा अर्थ आहे की पहिली आकाशवाणी संपूर्णतः खोटी नव्हती. संहार करणारा तर आधीच आलाय. नक्कीच यात नक्कीच काहीतरी गूढ रहस्य आहे. हे सर्व कंसाची बुद्धी भ्रमित करण्यासाठी केलं जात आहे. त्यामुळे तो तडफडत राहील आणि त्याला माहीत सुद्धा पडणार नाही की त्याचा संहार करणाऱ्याचा जन्म कुठे झालाय. चांगला आहे, तो घाबरून तरी राहील. एक आकाशवाणी खोटी असू शकते, दुसरी आकाशवाणी खोटी असू शकत नाही. मी स्वतः त्या बालिकेला आकाशात अष्टभुजा रूप धारण करताना पाहिलं आहे आणि तिनेच मला चेतावणी दिली की तो जो माझा संहार करणार आहे त्याने जन्म घेतला आहे. याचा अर्थ हा आहे की पहिली आकाशवाणी सुद्धा खरी होती आणि याचा हा सुद्धा अर्थ आहे की नक्कीच आपल्या बरोबर काहीतरी कपट केलं गेलं आहे. अन्यथा 8व्या गर्भात कन्या कशी काय येऊ शकत होती. आणि जर आपल्या बरोबर कपट केलं गेलं असेल तर या कपटात नक्कीच आपल्या कुठच्या तरी माणसाने सहाय्यता केली असणार. म्हणूनच सर्वप्रथम माझी ही आज्ञा आहे की कन्या जन्माच्या त्या रात्री जे कुणी कारागृहात पहाऱ्यावर होते त्या सर्वांना आजच हत्तीच्या पायाखाली सर्व प्रजेसमक्ष चिरडून टाकलं जावं. ज्यामुळे आपल्या समस्त सेवकांना हे ज्ञात होईल की महाराज कंसांबरोबर विश्वासघात करण्याचं काय फळ मिळतं ते.
महाबली धेनुक, जी महाराज. हे कार्य तुला आजच संपन्न करावं लागेल. जशी आज्ञा महाराज. यशस्वी भव, सौभाग्यवती भव. वसुदेव, तुझ्यासारखा पुत्र आणि देवकी सारखी पुत्र वधू आम्हाला मिळाली. मी धन्य झालो. तुझ्यामुळे आपला गौरव वृद्धंगत झालाय. या भयावह संकटाला तुझ्या धैर्याने आणि संयमाने सामोरा गेला आहेस, ते प्रशंसनीय आहे. आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहून तू तुझ्या अपत्यांचा बळी देऊन सुद्धा तुझ्या सत्यवचनांचं ज्या प्रकारे पालन केलंयस, ते पाहून स्वर्गात आपल्या पूर्वजांची सुद्धा गर्वाने मान उंचावली असेल. वत्सा, तू कुळाचं नाव उज्ज्वल करून तुझं पितृऋण चुक्त केलं आहेस. पुत्री देवकी, ज्या मातेच्या 6 मुलांची हत्या तिच्या डोळ्यासमोर केली गेली असेल, तिची हृदय पिळवटून टाकणारी वेदना मी नक्कीच समजू शकतो. तरी सुद्धा तू हे सर्व सहन करून ज्या पतिव्रत्याचं प्रमाण दिलं आहेस, त्यामुळे तू आम्हा सर्वांसाठी वंदनीय ठरली आहेस. मुली, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो, पण मनाने मात्र आम्ही तिथेच होतो, त्याच कारागृहामध्ये. आम्ही मनाने तुझं दुःख वाटून घेत होतो आणि आपल्या ईश्वराला हीच प्रार्थना करत होतो, प्रभू या सर्वांना सहन करण्याची शक्ती दे. मला माहित होतं की तुम्ही नक्कीच प्रार्थना करत असणार, कारण जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण यायची तेव्हा तेव्हा मला असं वाटायचं जणू कुणी माझ्या मनाची समजूत घालतंय. त्यावेळी माझं धैर्य अजून वाढत असे. हे तुमच्या आशीर्वादाचंच तर फळ आहे की त्या अग्नी परीक्षेतून पार पडून जिवंतपणे तुमच्या चरणी येऊ शकलो. पिताश्री, भगवंत तर तुमचं म्हणणं ऐकतात. त्यांना सांगा की कुठल्याही मातेला ते बघावं लागू नये जे मला बघावं लागलं. एक गोष्ट मात्र समजली नाही की ज्या तारणहाराच्या येण्याची घोषणा आकाशवाणीने केली होती आणि ज्याच्या येण्याच्या आशेने कंसाचे अत्याचार सहन करण्याची शक्ती मिळाली, तो अष्टगर्भात का नाही आला? महाराज, हाच प्रश्न प्रजेच्या मनात सुद्धा वारंवार येतोय. परंतु त्याच्या बरोबरीनेच त्या अष्टम गर्भातून जन्मलेल्या त्या बालिकेच्या चमत्काराच्या गोष्टी ऐकतो तेव्हा असं वाटतं की याच्या मागे दैवी शक्तींची एखादी गूढ योजना असावी. याचा अंदाज आपण सांसारिक लोक नाही लावू शकत. याचं रहस्य गुरुदेव महर्षी गर्गच उलगडू शकतील. जसं त्यांनी मला हे रहस्य सांगितलं होतं की 7व्या बालकावेळी वहिनीचा गर्भपात का झाला होता. रहस्य? कसलं रहस्य?
कुमार वसुदेव, मी कारागृहात तुम्हाला याची सूचना देणारच होतो, मग परंतु त्यावेळी त्यांनी मला तुम्हाला सांगायला मनाई केली होती. परंतु का? ते म्हणाले होते की योग्य वेळ आल्यानंतर ते तुम्हाला सगळं काही सांगतील. माझा विश्वास आहे की सकाळी जेव्हा आपण त्यांच्या दर्शनासाठी जाऊ तेव्हा ते तुम्हाला सर्व काही सांगतील. मी तर इतकंच म्हणू शकतो की तो गर्भपात नव्हता, एक दैवी चमत्कार होता. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. अभिनंदन कशासाठी? एक मोठी शुभवार्ता आहे. आधी मिठाई आणा. नंदरायजी, आधी काय झालंय सांगा तरी. काय झालं? काय शुभवार्ता आहे? कुमार वसुदेव आणि देवकी वहिनींना कंसाने कारागृहातून मुक्त केलं आहे. खरंच? हो, आपले गवळी जे मथुरेत दूध घेऊन जातात त्यांनी आज येताच मला ही सूचना दिली. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी कुमारांना त्यांच्या वडिलांच्या महालाकडे जाताना पाहिलं. प्रभू, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. ही सगळी देवी मातेची कृपा आहे. हे देवी माते, मी तुझ्या नावाने 100 गायी दान करण्याचा संकल्प करते. बाळा, तुझे वडील बंदीगृहातून मुक्त झालेत रे. हो, आता तुला लवकरच त्यांचं दर्शन घडेल. प्रणाम कर तुझ्या वडिलांना. असं प्रलंब, केसी, अरिष्ट आणि चाणूर. हो महाराज. देवीच्या कथनाने ही गोष्ट सिद्ध झाली आहे की देवतांनी मला मारण्यासाठी एखादी योजना बनवली आहे. माझ्या गुप्तचरांचं सांगणं आहे की संपूर्ण नगरात याच गोष्टीची चर्चा आहे की माझा संहार करणाऱ्याचा जन्म झालेला आहे. आमच्या शत्रूंनी ही गोष्ट पसरवली असणार. त्यांना असं वाटतंय की या गोष्टीने मी भयभीत होऊन जाईन, परंतु त्यांना हे माहित नाही की संकट आल्यावर कंसाची शक्ती दुपटीने वाढते. सर्व देवता माझ्या पराक्रमामुळे संतप्त आहेत, परंतु ते तर माझ्या खिचगणतीतही नाहीत. देवांचा राजा इंद्र अगदीच भेकड आहे. बाकी उरले 3, एक तपस्वी ब्रह्मा, दुसरा वनवासी शिव आणि तिसरा मायावी विष्णू. यांच्यापैकी एकातही युद्धभूमीवर माझ्या समोर उभा राहून माझ्याशी युद्ध करण्याची क्षमता नाहीये. त्यांना घाबरण्याची मला अजिबात गरज नाहीये. तरी सुद्धा राजनीती मला हे सांगते की शत्रू भलेही दुर्बल असोत, त्याची उपेक्षा करता कामा नये. त्याला समूळ उपटून फेकून दिलं पाहिजे. तुम्ही अगदी योग्य बोलत आहात महाराज. शत्रूची उपेक्षा कधीही करता कामा नये. जसं शरीरात रोग पसरला आणि त्याची चिकित्सा करता येत नसेल तर तो असं काही मूळ धरतो की मग तो असाध्य होऊन जातो. त्याच प्रकारे शत्रूला जर गांभीर्याने घेतलं नाही तर तो त्याचे पाय रोवून उभा राहतो. म्हणूनच आपल्याला जे काही करायचंय ते लवकर केलं पाहिजे. लवकरात लवकर केलं पाहिजे. परंतु काय केलं पाहिजे? माझ्या मते सर्वात पहिलं काम आपण हे केलं पाहिजे की मोठमोठ्या नगरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये, अहिरांच्या वस्त्यांमध्ये, मथुरावासींच्या महलांमध्ये, भले वनातल्या पर्णकुठ्यांमध्ये, जिथे जिथे गेल्या 10 दिवसात जी कोणी बाळ जन्माला आली असतील त्या सर्वांना मारून टाकलं पाहिजे. हो, सगळ्यांना मारून टाकलं पाहिजे. 10 दिवसांच्या भानगडीत नका पणू चाणूरजी. मी तर म्हणतो गेल्या 2 महिन्यात जितक्या बाळांनी जन्म घेतलाय त्या सर्वांना मारून टाकण्यात यावं. हे पण बरोबर आहे. ऐकलंस तू सेनापती? आपल्या राज्यात 2 महिन्यांपेक्षा कमी वयाचं कोणतेही बाळ जिवंत राहता कामा नये. जशी आज्ञा महाराज. कुठेही यज्ञाचा अग्नी पेटता कामा नये. पूजेच्या घंटा वाजता कामा नये. वेद मंत्रांचा ध्वनी आणि छोट्या बालकांचा आवाज ऐकू येता कामा नये. ऐकू यावं ते केवळ आक्रंदन, ब्राह्मणांचं, तपस्वींचं
आणि मेलेल्या बालकांच्या मातांचं आक्रंदन, आक्रंदन, केवळ आक्रंदन. नाही नाही घेऊ नका. याला मारू नका. नीट ठेवा, घेऊन जायला. माझं बाळ, नको जाऊस बाळा. माझं बाळ, माझं बाळ द्या. माझं बाळ सोडा. माझं बाळ, मला परत बाळाचं रक्षण कर. सोडून द्या. चला लवकर लवकर. देव तुझं रक्षण करो, देव तुझं रक्षण करो. मी तुला जन्म दिला, पण तुझं पालन करणं माझ्या हातात नाही. देवा, सोडून द्या, सोडून द्या. बाळाला देवा. जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या. चला लवकर लवकर लवकर. सोडून द्या ना, सोडून द्या. नको रडूस, नको रडूस. आई ग, अरे जा माझ्या बाळा, जा जा. माझं बाळ. चला लवकर, चला लवकर. नाही, जाऊ दे. माझं मी माझ्या बाळाला तुझ्या तलवारीपासून वाचवलंय. आता तू नदीतून वाहत जाऊन कुणा भला मनुष्याच्या हाती लागेल. तू नक्कीच वाचेल. तू मला आनंदाने मारून टाक.
गोकुळात राहणारे आहात? गेल्या 15-20 दिवसात कुणी बाळ तर जन्माला नाही आला तिथे? हो, आला आहे. कधी? फार नाही, 6 दिवस झालेत. ते बघा, मंदिरात घंटानाद ऐकू येतोय. आज त्याची सटवाईची पूजा आहे. आज त्याची षष्ठी आहे. मग षष्ठीचं दूधच त्याचं अंतिम भोजन असेल. चला, त्याला आजच संपवून टाकू. हे तू काय बोलतोयस? तू ऐकलं नाहीस? महाराजांची आज्ञा आहे की या राज्यात जन्माला आलेल्या प्रत्येक नवजात शिशूची हत्या केली जावी. काय म्हणालास? बालकांची हत्या करायला आला आहेस? ती सुद्धा आमच्या गोकुळच्या राजकुमाराची. जर काही असं बोललोस तर इथून जिवंत परत नाही जाणार. चला रे, चला रे, चला रे. आणखी आपल्याकडच्या बालकांचा हत्या करायला आले आहे. हे काय झालं? गोकुळात 6 दिवसांपूर्वी एका बालकाचा जन्म झालाय, परंतु आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पोहोचू शकला नाही का? गावकऱ्यांनी आम्हाला घेराव घातला आणि पुढे जाऊनच नाही दिलं. तुमच्या हातात तलवारी कशासाठी होत्या? परंतु त्यांच्या हातात दगड होते जे दूरवरून फेकता येऊ शकतात. हा बघा परिणाम. त्यांचं इतकं साहस. चल, मी स्वतः येऊन बघतो. राजू भाऊ, हे जे सैनिक आता गेलेत ते अजून सैनिकांना घेऊन परत नक्की येणार. आपण जाऊन नंदबाबांना घटनेचा तपशील सांगितला पाहिजे. नाही, नंदबाबा यावेळी षष्ठीच्या पूजेमध्ये मग्न आहेत. अशा आनंदाच्या क्षणी त्यांना त्रास देणं हे ठीक नाही. गोकुळातले नवयुवकच त्या सैनिकासाठी पुरेसे आहेत. जाऊन सर्वांना सांगा की ज्याच्याजवळ जे जे हत्यार असेल ते घेऊन गावाच्या बाहेर यावं. जा आणि ऐका, हे सर्व कार्य अशा प्रकारे व्हायला हवं की नंदबाबाच्या कार्यात अडथळा येता कामा नये. ओम षष्ठी देव्यै नमः. ओम षष्ठी देव्यै नमः. ओम षष्ठी देव्यै नमः. ओम अश्मा भव परशुर्भव हिरण्यमस्त्रुतं भव. वेदो वै पुत्र नामासि सजीव शरदः शतम्. तर तुम्ही आमचा रस्ता अडवण्याचा साहस करत आहात. नक्कीच. जो कोणी आमच्या वस्तीत अत्याचार करायला येईल त्याचा मार्ग अडवणं आमचा धर्म आहे. याचा परिणाम खूप भयानक होऊ शकतो. परिणामाच्या कल्पनेने आम्ही आमचा धर्म नाही सोडू शकत. कुठल्याही भयानक परिणामांची भीती दाखवण्याआधी तुझे काय परिणाम होतील त्याचा विचार कर. गोकुळातला जर कोणत्याही बाळाकडे तुम्ही वाकड्या नजरेने बघितलात ना तर तुमचे डोळे काढून घेऊ आम्ही. तुझ्या वागण्यात देशद्रोहाचा दुर्गंध येतोय. ज्या मातीत जन्म घेतला आहे त्या जन्मभूमीचं कोणा हल्लेखोरापासून रक्षण करणं देशद्रोह नाही
देशभक्ती समजली जाते. परंतु महाराज, कंसाच्या आज्ञेची अवहेलना करणं देशद्रोह तर आहेच, पण राजद्रोह देखील. अरे तुझा महाराज असेल कंस, आमचे राजे तर नंदरायचे आहेत. आम्ही त्यांच्याच आज्ञेचं पालन करतो आणि हीच आमची राजभक्ती आहे. आणि ज्या नवजात बालकाची हत्या करायला तुम्ही गोकुळात आला आहात, तो आमचे राजे नंदरायजींचाच पुत्र आहे. तू तुझ्या इच्छेने तर इथे आला नसणार. तू कंसाच्या आज्ञेचा गुलाम आहेस, म्हणून तुझ्या नाईलाजावर दया दाखवून आम्ही तुला जिवंत सोडतोय. परंतु त्या आता ताईला जाऊन हे नक्की सांग की गोकुळाच्या गवळ्यांनी सुद्धा हातात बांगड्या नाही भरल्या. जर पुन्हा त्याने त्यांच्या सैनिकांना इथे पाठवलं ना, तर आम्ही त्यांचे तुकडे तुकडे करून यमुनेत सोडून देऊ. मारा मारा यांना, सोडू नका. मारा मारा मारा. चला चला, आपल्या गोकुळात येऊन अत्याचार करतात. मारा मारा मारा, सोडू नका. मारा सगळ्यांना, मारा मारा. काय सांगतोयस? सेनेला पळवून लावलं? ते यशोदा काकीच्या बाळाची मागणी करत होते. का? कारण त्यांना त्याचा वध करायचा होता. पोरा, ते सैनिक असं का म्हणत होते? कारण की त्यांच्या राजाने आज्ञा दिली होती की गेल्या एका महिन्यात जितकी बाळं जन्माला आली असतील सर्वांना मारून टाकलं जावं. हा तर अत्याचार आहे. खरं तर तो देवकीच्या 8व्या मुलाची वाट बघत होता आणि तिथे जन्मली कन्या. तिने सुद्धा जन्मल्याबरोबरच अष्टभुजा रूप धारण करून हेच म्हटलं होतं की तुझा काळ बनून येणारा आधीच जन्मला आहे. यामुळे तो घाबरला आहे आणि म्हणूनच प्रत्येक नवजात शिशूची हत्या करायला निघाला आहे तो. आता आता आपल्या बाळावर त्याच्या सैनिकांची दृष्टी पडली. मला आणि माझ्या मुलाला एखाद्या दुसऱ्या राज्यात पाठवा. आता मी इथे नाही राहणार. यशोदा काकी, अशा प्रकारे आमचा अपमान नको करूस. कंसाचे हात भले किती लांब असोत, परंतु आम्ही असेपर्यंत ते आमच्या गोकुळाच्या राजकुमारापर्यंत नाही पोहोचू शकणार. तो साऱ्या गोकुळाला उद्ध्वस्त करून टाके. तो परम शक्तिशाली आहे. नाही यशोदा, नाही. तो परम शक्तिशाली नाहीये. एक आतताई शक्तिशाली असू शकतो, परंतु परम शक्तिशाली तर केवळ धर्मच असतो. आणि धर्म ज्याच्या बाजूने आहे, विजय त्याचाच होतो. तसंही गोकुळाकडे वाकड्या नजरेने पाहण्याआधी त्याला 100 वेळा विचार करावा लागेल. आज आमच्या गवळ्यांनी त्याला योग्य वेळी चेतावणी दिली आहे. त्या गवळ्यांनी तुला छोटीशी धमकी दिली आणि तू उंदराप्रमाणे शेपूट घालून पळून आलास. तुझ्या या शौर्याने महाराज कंसांचं यश खूप वृद्धिंगत झालं आहे. खूप. आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत. ज्या वस्तीतल्या लोकांचं हे बोलण्याचं साहस आहे की ते महाराज कंसांना त्यांचा राजा नाही मानत, त्या वस्तीला तू जाळून राख का नाही करून टाकलास? क्षमा करावी महाराज, क्षमा करावी. सेनापतीची आज्ञा होती की छोट्या मोठ्या गावांना उद्ध्वस्त करा, परंतु हम रस्त्यावरील मुख्य स्थानावर अधिक उत्पाद करू नये.
तिथे विद्रोह होऊ शकत होता. हे सत्य आहे का सेनापती? होय महाराज, महामंत्र्यांची अशीच आज्ञा होती. क्षमा करावं महाराज, हे म्हणणं माझं एकट्याच नाही, सर्व सभासदांचं आहे. कंसाच्या मंत्र्यांना हा अधिकार कधीपासून मिळाला की ते कंसाच्या आज्ञेची अवहेलना करू शकतील? महाराज, तुमच्या आज्ञेची अवहेलना करण्याचं साहस कोणातही नाहीये. परंतु आज्ञापालन कशा प्रकारे झालं पाहिजे, केवळ यातच मतभेद आहेत. मला समजलं नाही चाणूर. महाराज, गेल्या 1 महिन्यात जे मूल जिथे जिथे जन्माला आलं आहे त्याची हत्या झालीच पाहिजे. परंतु जसं सामान्य माणसाच्या मुलाची हत्या कुणीही सैनिक करू शकतो, तोच व्यवहार आपण समाजाच्या विशिष्ट लोकांबरोबर करता कामा नये. त्याहूनही नंदराय सारख्या सामंताबरोबर तर जो गवळ्यांच्या एका शक्तिशाली समूहाचा सरदार आहे, तुम्हाला विशेषत्वाने खुला विरोध न करता एका गडद कूटनीतीचा प्रयोग केला पाहिजे. माझ्या मते आपल्या सैनिकांचं अशा प्रकारे गोकुळात जाणं ठीक नाही होणार. कारण जर त्यांच्या मनात एखादा संशय निर्माण झाला तर तुम्हाला माहीतच आहे की ते पांचाल नरेशांचं सुद्धा सहाय्य मागू शकतात. वसुदेवाची बहीण कुंती मार्फत ते हस्तिनापुरातून सहाय्य घेऊ शकतात. होय महाराज, आपण नंदराय सारख्या प्रमुख सामंतला कुणा दुसऱ्या राजाबरोबर हात मिळवणी करण्याची संधी नाही देता कामा. तसंही बालहत्यांमुळे या क्षणी संपूर्ण राज्याचं वातावरण शोकाकुल आहे. नंदासारख्या कुणा महत्वाच्या व्यक्तीने बंडखोरी केली तर संपूर्ण जनता सुद्धा पेटून उठेल. हाच विचार करून तुम्ही सर्वजण त्या गवळ्यांनी केलेला महाराज कंसांचा अपमान गुपचूप सहन करू इच्छिता? क्षमा करावी महाराज, पण जर काही गवळी आणि 2-4 सैनिकांच्या मध्ये झालेल्या वार्तालापाला आम्ही स्वतः महाराजांचा अपमान समजलो तर ही आपली चूक असेल. मला विश्वास आहे की नंदरायांचा विचार करता त्यांना जर आपल्याकडून चिथावणी दिली गेली नाही तर ते सुद्धा कधीही तुमच्या विरोधात जाण्याचं धाडस नाही करणार. ते शांतताप्रिय लोक आहेत. त्यांच्या जन्मप्रथेनुसार पुत्र जन्माप्रित्यर्थ योग्य भेटवस्तू घेऊन राजाच्या दरबारात अवश्य आलं पाहिजे. हो, आलं पाहिजे. त्यांनी राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी भेटवस्तू घेऊन अवश्य आलं पाहिजे. मग का नाही आले ते लोक? यायला हवं होतं आणि माझा विश्वास आहे की ते अवश्य येतील. परंतु त्याकरिता आपण उपयुक्त वातावरण बनवलं पाहिजे. त्यांच्या मनातून ही शंका दूर केली पाहिजे की महाराज त्यांच्यावर लागावले आहेत. किंबहुना ते जेव्हा इथे येतील तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असं वागलं पाहिजे की त्याची अशी समजूत झाली पाहिजे की तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न आहात. बस, मग गोकुळवासीयांना त्यांच्या नवजात शिशूंचं रक्षणाचं भय होणार नाही आणि आपलं काम सुद्धा सोपं होऊन जाईल. ते कसं? महाराज, गोकुळात गेल्या काही दिवसात जितकी म्हणून बाळं जन्माला आली आहेत, नंदरायच्या पुत्रासह त्या सर्वांना मारण्याकरता आपण आपल्या सेनेच्या सैनिकांना पाठवलं जाऊ नये. आपल्या मायावी राक्षसांना एक एक करून तिथे पाठवलं पाहिजे आणि ते तिथे जाऊन बाळांचा अशा प्रकारे संहार करतील की कुणाला संशय येणार नाही की या कार्यासाठी महाराजांची प्रेरणा आहे. हो, तू योग्य बोलतो आहेस. तू अतिशय बुद्धिमान आहेस चाणूर, अतिशय बुद्धिमान. नंदरायजी, शहाणपणा यातच आहे की जिथपर्यंत शक्य आहे राजाबरोबर वैर वाढवू नये. म्हणूनच मी मोठे बंधू देवदत्तांच्या विचारांशी सहमत आहे की प्राचीन प्रथेनुसार नंदरायांनी पुत्र जन्माप्रित्यर्थ राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपयुक्त भेट घेऊन महाराज कंसांच्या सेवेत दाखल झालं पाहिजे. मी या विचाराशी सहमत आहे. ते बाळ माझं आहे ना, माझंच पुत्र, कंसाच्या तावडीतून सुटून जिवंत राहिलेला.
गुरुदेव, हे रहस्य सांगून तुम्ही माझ्या या निराश मनाला अमृताचं सिंचन करून जणू काही नवसंजीवनीच दिलेली आहे. अक्रूरजी, जर तुम्हाला हे रहस्य आधीच माहीत होतं तर कारागृहात तुम्ही ही सुखद सूचना का नाही पोचवलीत? कुमार वसुदेव, गुरुदेवांनी त्याच्यासाठी विशेषत्वाने मनाई केली होती. का गुरुदेव? तुमच्या पुत्राच्या सुरक्षेसाठी. तुमचं म्हणणं आहे की या रहस्याच्या ज्ञान झाल्याने माझ्या पुत्राची सुरक्षा धोक्यात आली असती? हो वसुदेव. ते कसं गुरुदेव? तुमचं परम सत्यवादी असणं तुमच्या पुत्राकरता घातक होऊ शकतं. जर तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान असतं तर जेव्हा कंसाने तुम्हाला तुमच्या पुत्राबाबत प्रश्न विचारला होता तर तुम्ही त्याला हे सत्य अवश्य सांगितलं असतं. म्हणूनच मी अक्रूरजींना थांबवलं होतं. आता तुम्हाला हे सांगणं यासाठी आवश्यक झालंय कारण तुम्हाला देवी रोहिणींबाबत कुठलाही संशय असता कामा नये. म्हणूनच हे रहस्य तुम्हाला सांगावं लागलं. गुरुदेव, तुम्ही माझ्यासाठी माझ्या पुत्राला विनाशापासून वाचवलं, यासाठी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद गुरुदेव, कोटी कोटी धन्यवाद. याच प्रकारे काही अजून सुद्धा गूढ रहस्य आहेत जी योगमायेने तुमच्या स्मृतीपटलावरून काही काळाकरता पुसून टाकली आहेत. पण काही चिंता असू नये. योग्य वेळ येताच ही सर्व रहस्य स्वतःहून उलगडली जातील. तोपर्यंत माझा तुम्हाला हाच आदेश आहे की तुम्ही जे काही जाणता होता येईल तोवर त्याची चर्चा कधीही करू नये. यातच सगळ्यांचं कल्याण आहे. मी तुम्हाला वचन देतो गुरुदेव, मी जीव देईन, परंतु माझ्या तोंडाने हे रहस्य कधीही सांगणार नाही. मी देवी देवकींना सुद्धा हे नीट समजावून सांगेन. सुंदर, अति सुंदर. आम्ही अतिशय प्रसन्न झालो आहोत आणि तुमच्या भेटीचा स्वीकार करतो आहोत. नंदरायजी, तुमच्या घरी पुत्र जन्माची वार्ता ऐकून आमचं हृदय उचंबळून आलं होतं. नंदरायजी, बालकाचा जन्म केव्हा झाला होता? अष्टमीच्या रात्री. तुम्हाला आमच्याकडून अनेकानेक शुभेच्छा. तुमच्या दयाळूपणासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत महाराज. माझ्या बाळासाठी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची आशा घेऊनच मी आपल्या सेवेत उपस्थित झालो आहे. अवश्य अवश्य ब्रिजराजांच्या उत्तराधिकाऱ्याला आमचा आशीर्वाद अवश्य प्राप्त होईल. त्या नंदनंदनासाठी मथुरा नरेशाच्या आशीर्वादाचं प्रतीक हा करधारी स्वीकार करावा. महाराजांचं हृदय किती विशाल आहे. आज तुम्ही तुमच्या सेवकाचा मान वाढवलात. नाही नंदरायजी, नाही. आम्ही आमच्या सामंतांना सेवक नाही, आमचे मित्र मानतो. मथुरेच्या दरबारात सर्व गोकुळवासियांकडे
खूप आदराने पाहिलं जातं. तुम्ही सर्वजण तर आपल्या राज्याच्या समृद्धीचं प्रतीक आहात. आम्हाला कोषाध्यक्षांकडून कळलं आहे की आजच तुम्ही सर्वांनी तुमचा वार्षिक कर राज्य कोषात जमा केलेला आहे. तुमची ही कर्तव्यनिष्ठा आणि राज्यभक्ती पाहून आम्ही अतिशय प्रसन्न आहोत. तसही नंदरायांकरिता आमच्या मनात अतिशय आदर आहे. तुम्ही आमचे मेहुणे कुमार वसुदेवांचे नात्याने भाऊ आहात. त्यामुळे याही कारणास्तव मी तुम्हाला माझा मोठा भाऊच मानतो. हे तुमचं औदार्य आहे महाराज. मथुरेत आल्यानंतर तुम्ही कुमार वसुदेवांना तर भेटलाच असाल. नाही अजून. आम्ही गोकुळातून सरळ तुमच्या सेवेत उपस्थित झालो आहोत. तुमची आज्ञा घेतल्यानंतरच आम्ही वसुदेवांना भेटायला जाणार आहोत. अवश्य जा. आमच्याकडून आज्ञा आहे. आम्हाला माहित आहे आमच्याबद्दल देवकी आणि वसुदेवांच्या मनात रोष नक्कीच असणार. शक्य झाल्यास त्यांची समजूत काढून त्यांना शांत करा. जे झालं ते आकाशवाणीमुळे झालं. आत्मरक्षा करणं माझा नाईलाज होता. अंततः ती आकाशवाणी सुद्धा खोटीच सिद्ध झाली. त्यामुळे जे झालं त्याचा आम्हाला अतिशय खेद आहे. आणि याच कारणाने मला स्वतः त्यांना भेटायला अतिशय संकोच वाटतो आहे. मी हे सगळं कुमारांच्या कानावर अवश्य घालेन. चांगलं आहे. तुम्ही यात्रा करून थकला असाल. अतिथीगृहात तुमच्या विश्रांतीची संपूर्ण व्यवस्था केली आहे. जशी आज्ञा महाराज. तुम्ही विश्रांती घ्या. वा महाराज वा. अति सुंदर. तुम्ही त्यांना पूर्णतः आश्वस्त केलं आहे. चाणूर, तुझं एका गोष्टीकडे लक्ष गेलं. कोणती गोष्ट महाराज? नंदाच्या घरी हा पुत्र त्याच रात्री झाला ज्या रात्री कारागृहात देवकीच्या गर्भातून कन्येने जन्म घेतला होता. ती रात्र खूप महत्वाची रात्र आहे. ज्या नंदाच्या घरी मूल होण्याची काही एक आशा नव्हती, त्याच रात्री त्या नंदाच्या घरात एका पुत्राचा जन्म होतो. आणि त्याच रात्री देवकीच्या कुशीत जी कन्या सापडते ती मानवी नव्हती. हातातून सुटताच तिने तिचं खरं रूप धारण केलं. आणि तिने सुद्धा हेच म्हटलं की तुझा संहार करणाऱ्याने जन्म घेतला आहे. चाणूर, मला नक्की विश्वास आहे हे तेच बालक आहे ज्याने देवकीच्या गर्भातून अष्टम पुत्र म्हणून जन्म घेतला. Krishna